लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रोहिणीनं कलाला मारण्यासाठी सगळं पूर्ण प्लॅनिंग केलेलं असतं, कारण तिच्या हातामध्ये कलाला मारण्याचं एक आयती संधी साधून आलेली असते. कारण आज चांदेकरच्या घरामध्ये कलाचा वाढदिवस आज साजरा करणार असतात आणि म्हणून ती कलाला मारण्याचं प्लॅनिंग करते. पण कला मात्र तिच्या हाताकडे लागत नाही आणि ती आणि अद्वैत दोघंजणं कलाचा वाढदिवस मस्त धूमधडाक्यात साजरा करायला गेलेले असतात. आणि हे सगळं ज्यावेळेला रोहिणीला कळतं त्यावेळेला रोहिणीच्या अंगाचा तिळपापड होतो. तिला काय करावं ते सुचत नाहीये. ती म्हणते, या कलाचं मी काय करू? प्रत्येक ठिकाणातून कला वाचते आणि आज मात्र कला खूप आनंदी आहे, कारण ती अद्वैतला थँक्यू म्हणते, कारण तू माझा वाढदिवस साजरा केला. त्यावेळेला अद्वैतला सुद्धा भारी वाटतं. अद्वैत म्हणतो, मी तुला डिवोर्स द्यायची जी काही प्लॅनिंग करत होतो ती माझी चूक होती, पण आज कलाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अद्वैतला मात्र भारी वाटतं. आज कला परदेशी दौरा करून परत आलेली असते आणि आज तिचा नेमका वाढदिवस असतो. आणि हे सगळं तिला ज्यावेळेला सरप्राईज समोर मिळतं त्यावेळेला कला प्रचंड आनंदी होते. कलाला वाटतं की तिच्यासारखी या जगामध्ये सुखी आनंदी कोणीच नाही आहे. आज कला खूप खुश आहे आणि तिला खुश बघून अद्वैतसुद्धा खुश आहे. कला सरप्राईज वाढदिवस बघून चकित झालेली असते, प्रचंड आनंद झालेली असते आणि अद्वैतला मात्र वेगवेगळे भास होत असतात. अद्वैतचं मन अद्वैतला बोलत असतं. कला म्हणते, काय कोणाशी बोलतोस? त्यावेळेला तो म्हणतो, काय नाही, डास आहेत. त्यावेळेला ती म्हणते, डास आहेत की भास होत आहेत तुला? त्यावेळेला अद्वैत शांत बसतो, कारण आज कलासाठी त्यानं दिवस पूर्णपणे राखून ठेवलेला असतो. आणि अद्वैत ज्यावेळेला कलाच्या हातामध्ये डिवोर्स पेपर देतो त्यावेळेला त्याच्यावरती सॉरी असतं. त्यावेळेला तो म्हणतो, मी डिवोर्स पेपरवरती डायव्होर्सवरती सही केलेली नाही आहे, तर त्याच्यावरती लिहिले सॉरी, कारण मी तुला डायव्होर्स द्यायची चूक केली. इकडे सोहम आणि अनामिकाचं भांडण झालेलं असतं. खरं तर अनामिकाच उकरून काढत असते आणि तोंडाला काळा फासून ती आज तिच्या सासूबाईकडे आलेली असते. आणि नेमकं काय हा प्रश्न त्यांना पडतो. ते दोघंजणं तिला घ्यायला जातात. काय झालं अनामिका, तुझ्या तोंडाला हे काळं कसं लागलं? इथं ये, शांत बस. त्यावेळेला ती म्हणते, हे तोंडाला काळं मीच फासले. त्याचं कारण काय की मी सुंदर दिसत नाही आहे, माझ्यामध्ये माझ्या नवऱ्याला इंटरेस्ट नाही आहे आणि मग त्यानं माझ्याकडे बघावं असं माझ्यात काय नाही आहे. तो आजही काजलचा विचार करतोय. त्यावेळेला सोहम तिला म्हणालेला असतो की काजल तिच्या पेंटिंगचं कौतुक करत असते, तू मात्र त्याच्यामध्ये दोष काढतेस, आणि म्हणून दोघांचं भांडण झालेलं असतं. अनामिकाने त्याचा चुकीचा वापर केला आणि त्यांच्यासमोर तिनं आज वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होते. आज अनामिका त्यांच्या घरामध्ये सोहमच्या विरुद्ध सगळ्यांचं कान भरण्याचं काम करते. ती सोहमचा बदला घेण्यासाठी तिथं आली आहे. काजल सोहमसाठी खरं तर चांगलं होतं, दोघांची जोडी चांगली होती, पण घडलं मात्र उलटंच. शेवटी नियतीला जे मान्य आहे ते होतंच. आणि आज मात्र ही जी आहे अनामिका, ती वेगळ्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करते आणि चांदेकरच्या घरामध्ये एक ना एक असे ड्रामे होतच राहतात. बघूया येणाऱ्या भागामध्ये आता अनामिका आणि सोहम काय नेमकं ड्रामा करतायत. पाहत राहा तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी.